मी आज लिंबाचं लोणचं करणार आहे. नेटवर मी यूट्यूबवर बघितलं होतं लिंबाचं लोणचं कसं आहे, पण मला एकही व्हिडिओ पसंत पडले नाही. आणि एक बघितली केलं होतं, करून पण बघितलं, आणि ते पूर्ण खराब झालं माझं लोणचं. म्हणून मी आईला फोन लावला. आईने मला सांगितलं कसं करायचं लोणचं. आईने पण भरपूर करून ठेवलं आहे, पण मी तिथे जात नाही, त्याच्यामुळं मला आणता येत नाही. आता मी हे लिंबाचं लोणचं फोनवरून विचारून करते बघा. आणि मला जास्त काही आवडत नाही त्याच्यामध्ये. कसं मोहरी फक्त चालेल, पण हे मेथी, आणखीन त्याच्यात काय टाकतात ना, तिळगूळ, मेथी, तिखट, हे अजिबात मला. गूळ असतं, मेथी, त्याच्यामध्ये लिंबाच्या लोणच्यामध्ये जरा लाल तिखट असतं, ओवा असतो कधी कधी. ते काही मी घालत नाही, कारण मला आवडतच नाही. आमच्या घरात कुणालाच आवडत नाही तसं तिखट घातलेलं आणि गूळ घातलेलं. यात मी मेथी घेतली बघा, ही मेथी आहे, आणि थोडीशी ही मोहरी घेतली, मोहरी, आणि याच्यामध्ये थोडीशी मेथी आहे. हिंग पण नाही घेतलं, तर तिखट आणि मीठ आणि हळद. तिखट नाही, फक्त मीठ, हळद आणि मोहरी इतकंच सामान घेतलेलं. याच्यामध्ये माझे 28 लिंबू होते. 28 लिंबू मी वापरले. आणि याच्यासाठी मी 1 वाटी मीठ घेतले, 2 चमचे हळद घेतले, आणि हे 4 चमचे मोहरी आणि अर्धा चमचा मेथी घेतली. ती थोडीशी गरम केली, जास्त गरम केली नाही, भाजली नाही मी, फक्त गरम केली. आणि हे 29 होते माझे लिंबू होते. 29 लिंबू घेतले मी. कमी दिलं जास्त. तिखट ह्याला लोणच्यामध्ये आम्हाला आवडतच नाही, आमच्या घरात कोणालाच आवडत नाही तिखट आणि गोड. एवढंच घातलं मी. हळद आणि तेल पण घातलं बघा. सगळं तेलाशिवाय लोणचं नसते. तुम्ही बघा लोणच्यामध्ये तेल असते, पण मी आता हे लिंबाचं लोणचं तेल न घालता करते. मला तेल आवडतच नाही, तेल जास्त खाऊनही पण नाही, त्याच्यामुळं असं पण राहते, असं पण बनतं चांगलं. त्याच्यामुळं फक्त मीठ घालून वापरायचं. आता उन्हाळ्यात किती जास्त जरी आपण खाल्लं तरी चांगलंच येते. त्याच्यामुळं सगळेजण उन्हाळ्यातच जास्त लोणचं खातात आणि बनवतात पण उन्हाळ्यातच. जे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात बनवलेलं वर्ष संपतं आणि मग नंतर दुसऱ्या उन्हाळ्यात बनवलं जातं, असं होतं. कलर बघा कसं. हे आता काल मी असं पुसून धुवून वगैरे चिरून असे सावलीमध्ये घरातच सुकवले. नाहीतर जर कापल्या करायला सुरुवात केली असती ना, तर हे सगळं पाणी झालं असतं लिंबाच्या रसाने. सगळा लिंबाचा रस फोडी सुकलेला आहे. रात्रभर सगळ्या लिंबाचा रस आहे ना, तो सुकला आहे. रात्रभर ह्याचं होतं, फॅन खाली होतं, म्हणून मी असं पूर्ण पाणी सोडलं आणि त्याच्यानंतर हे मीठ घालून केलं. त्यामुळं हे टिकणार आहे भरपूर लोणचं. सगळ्या लोणच्या फोडीला लागलं पाहिजे व्यवस्थित, मगच घालायचं.